संविधान दुरुस्ती विधेयक, सीमांकन विधेयक आणि संघराज्य कायदे दुरुस्ती विधेयकाविशीं चड म्हायती दिवपी आणि ह्या विधेयकांविशीं जे काय गैरसमज पाताळ्यात ताचे विशीं स्पश्टताय हाडपी ह्या खाशेल्या कार्यावळीत हांव रश्मी नरसे जोसलकर तुमकां सगळ्यांक येवकार दिता. तर सगळ्यात पयलीं आमी जाणून घेवया केंद्र सरकारान 16 एप्रिल 2026 दिसा लोकसभेत खंयची विधेयकां मांडली. तर आयकुप्यानो, 16 एप्रिल 2026 दिसा केंद्र सरकारान लोकसभेत 3 मुखेल विधेयकां मांडिल्ली. हातून संविधान 131वी दुरुस्ती विधेयक 2026, सीमांकन विधेयक 2026 आणि संघराज्य कायदे दुरुस्ती विधेयक 2026 हांचो आस्पाव आशिल्लो. ह्या वेळार ही 3 विधेयकां कित्याक बरी मांडल्या आसतली असो प्रस्न तुमकां पडला आसतलो न्हय. तर नारी शक्ती वंदन अधिनियमात बायलां खातीर आरक्षण आसतले अशी तरतूद आसा. 2026 उपरांत केल्ले जनगणने उपरांत सीमांकनांचेर म्हणल्यारूच डिलिमिटेशनाचेर आधारीत चालीक लावपाक गेल्यार बायलांक 33% राजकीय आरक्षण दिवप 2029 मेरेन शक्य जावचें नाशिल्लें म्हण ही विधेयकां सरकारान हाडिल्ली. ही विधेयकां संमत जाली जाल्यार कितें फायदो जावपाचो हाचे विशीं आमी चड जाणून घेवया. जर हे विधेयक संमत जाल्ले जाल्यार बायलांक 33% राजकीय आरक्षण मेळून 2029 वर्साचे सार्वत्रिक वेंचणुकेंत सावन लोकसभेत आरक्षण मेळपाचें. नारी शक्ती अधिनियमाना कडेन सीमांकन प्रक्रिया कित्याक जोडिल्ली आनी कित्याक आशिल्लो जागो वाडोवपाचो प्रस्ताव हे विशीं तुमकां आमी चड म्हायती दितात. सीमांकन म्हळ्यार मतदारसंघाच्यो शिमो थारावप. बायलांक राजकीय आरक्षण दितना ही प्रक्रिया म्हत्वाची आसा. 1976 वर्सा लोकसभेंतल्या जाग्यांची मर्यादा 550 अशी थारायिल्ली. 1971 भारताची लोकसंख्या 54 कोटी आशिल्ली. आयज ही लोकसंख्या 140 कोटी आसा. देखून लोकसभेत सुवाती 850 मेरेन वाडोवपाचो म्हत्वाचो निर्णय थारिल्लो. हाका लागून बायलांक राजकीय आरक्षण दिवपाक केंद्र सरकारान महत्व दिल्लें. सीमांकन आयोग कायद्यात राजकीय बदल करपाचो यत्न जालो काय फायदो? चालू आशिल्ल्या विधानसभा वेंचणुकांचेर हाचो परिणाम जावपाचो काय? ना. डिलिमिटेशन कमिशन नेमावरवीं अशे कांयच बदल करपाचे सद्याक थारूंक नाशिल्ले. सीमांकन आयोगाच्या कायद्यात कसलोच बदल करपाचो प्रस्तावूय नाशिल्लो. सध्याची कायदेशीर जी चौकट आसा तशीच आसा आनी आयोगाची खंयचीच शिफारस करच्या पयलीं संसदेची मान्यताय आनी राष्ट्रपतीची संमती घेवप गरजेचें आसता हें हांगा मुद्दम सांगूंक कशें दिसता. चालू आशिल्ल्यो वेंचणुक्यो जशे की तामिळनाडू वा अस्तंत बंगाल सारकिल्ल्या राज्यांचेर ताचो परिणाम जावचो नाशिल्लो. 2029 मेरेनच्यो वेंचणुक्यो सद्याचे पद्दती प्रमाण घेवपाचो निर्णय सरकारान घेतिल्लो. लोकसभा सुवाती 850 मेरेन वाडोवपा फाटले तर्क कितें आशिल्ले? हो प्रस्ताव प्रमाणबद्ध विस्तार पद्दतीचेर आदारिल्लो. सगळीं राज्यां आनी केंद्र शासीत प्रदेशां खातीर एकसारकी 50% वाड प्रमाण तिगोवन दवरून हें तत्व लागू करून सद्याच्या 543 जाग्यांक लागून सुमार 815 सुवाती मेळटल्यो आशिल्ल्यो. देखून लोकसभेत सद्याच्या 550 जाग्यांची मर्यादा आशिल्ली ती 850 जाग्यांचेर वाडटली आशिल्ली. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयका खातीर दक्षिण वा ल्हान राज्यांचेर वायट परिणाम जावपाचो आसा काय कितें असो प्रस्न सगळ्यांक आशिल्लो. मात ना, सगळ्या राज्यांच्या सुवातींनी एकसारकी 50% वाड जावपाची. प्रतिनिधित्वात खंयच्याच उणावाक तोंड दिवचे बगर तांचो एकंदर वांटो स्थिर उरपाचो. आतां हांव तुमकां एक आंकडेवारी वाचून दाखयता. ह्या आंकडेवारी प्रमाण दक्षिण राज्यांनी सध्या लोकसभेत 23.76% सुवाती आसात. विधेयक संमत जाल्ले उपरांत हे 23.87% वाड जावपाची. लोकसंख्येची वाड नियंत्रीत केल्ल्या राज्यान कसलो वायट परिणाम जातलो काय असो प्रस्न सध्या चर्चेत आशिल्लो. मात ना, राज्यां मदीं एकसारकी आसनां वाडोवपाचो प्रस्ताव आशिल्ल्यान ताचे प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व बदल जावचे नाशिल्ले, ते मातशे सुदारपाचे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधित्वाचेर परिणाम जातलो काय असोय प्रश्न सध्या बरोच गाजतालो. मात ना, मर्यादेची प्रक्रिया अनुसूचित जाती खातीर प्रमाणात आरक्षणाची खात्री करता. म्हणजे सीमांकनाची प्रक्रिया अनुसूचित जाती खातीर प्रमाणात आरक्षणाची खात्री करता. विस्तारीत सभाघर जाल्ल्यार अनुसूचित जमातीचो राखीव जाग्यांचो आंकडो वाडटलो आशिल्लो.
महत्वाचे म्हणल्यार ताका लागून तांचे प्रतिनिधित्व घटमूट जातले आशिल्ले. जाती जनगणनेक कळाव करपा खातीर हे संविधान दुरुस्ती विधेयक मांडले काय असोय प्रस्न वारंवार येतालो. मात ना, सरकारान पयलींच जाती जनगणने खातीर वेळापत्रक कार्यावळ सुरू केल्या. ह्या प्रक्रियेत सविस्तर गणना आस्पावीत जाता आनी जाती संबंदीत डेटा ह्या वेळार नोंद जातलो. आरक्षणा भितर मुसलमान बायलां खातीर वेगळो कोटा कित्याक नाशिल्लो असोय प्रस्न वारंवार खुबश्या जाणांनी उप्राशीत केल्लो. मात हाचें उत्तर म्हळ्यार भारताच्या संविधानात धर्माचेर आदारून आरक्षणाची तजवीज ना. आरक्षण संविधानात सांगिल्ले प्रमाण सामाजीक आनी आर्थीक फाटीफुडेपणाचेर धोरण आदारिल्लीं आसतात. ताका लागून वेगळे असो मुसलमान कोटा ह्या विधेयकात दवरूंक नाशिल्लो. 2024 वर्साचे सार्वत्रीक वेंचणुकेतच बायलांचें आरक्षण कित्याक चालीक लायलें ना असोय प्रस्न खुबश्या वेळार मुखार आयला. आरक्षणाची अंमलबजावणी करपाक आसनांची सीमांकन प्रक्रिया करची पडटा. सीमांकन ही एक विस्तारीत प्रक्रिया. ही प्रक्रिया पुराय करपाक सुमार 2 वर्सां लागतात. देखून ही विधेयकां म्हणल्यारूच सीमांकन विधेयका सयत हेर विधेयकां चालीक लावपा खातीर आतां संसदेन हाडिल्ली. जर हे विधेयक बेगीन चालीक लावपाचेच नाशिल्ले जाल्यार मागीर बायलांचें आरक्षण विधेयक 2023 वर्सा कित्याक मांडलें काय हाची जाप म्हळ्यार कायदेशीर आनी घटनात्मक रित्या स्थापन करपा खातीर 2023 वर्सा हे विधेयक मांडिल्ले आनी संमतय जाल्ले. ह्या वेळार बायलांच्या आरक्षणाची चौकटी तांच्या एकमतान पास जाल्ल्यान व्यापक राजकीय प्रतिबिंब दिसून आयिल्ले. त्या वेळार आदार दिल्ल्यान नारी शक्ती वंदन अधिनियमाचो कायदो करप शक्य जाल्लें. आनी एक प्रस्न वारंवार उप्रासीत जाता तो केंद्रीय प्रदेशात वेगळे विधेयक कित्याक जाय आशिल्ले. कारण जम्मू काश्मीर, दिल्ली आनी पुड्डुचेरी हांगा वेगवेगळ्या प्रोविजना प्रमाण चलता. ताचें कारण जम्मू काश्मीर, दिल्ली आनी पुड्डुचेरी हांगा वेगवेगळ्या प्रोविजना प्रमाण शासन चलता. देखून विशिश्ट दुरुस्त्यो करून वेगळे विधेयक हाडप गरजेचें आशिल्लें. ह्या प्रदेशांनी बायलांचें आरक्षण चालीक लावपाची गरज आशिल्ली. ताका लागून नारी शक्ती वंदन विधेयक म्हत्वाचें आशिल्लें. नारी शक्ती वंदन अधिनियम चालीक लावपाचें कारण कितें ते विशीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जी माहिती दिल्या ती अशी. कांग्रेस ने इतिहास रचने का, महिलाओं के पक्ष में खड़े होने का अवसर खो दिया. कांग्रेस खुद देश के अधिकांश हिस्सों में अपना वजूद खो चुकी है. कांग्रेस परजीवी की तरह क्षेत्रीय दलों की पीठ पर सवार होकर खुद को जिंदा रखे हुए है. लेकिन कांग्रेस ये भी नहीं चाहती कि क्षेत्रीय दलों की ताकत बढ़े. इसलिए कांग्रेस ने इस संशोधन का विरोध करवाकर अनेक क्षेत्रीय दलों के भविष्य को अंधकार में धकेलने का राजनीतिक षड्यंत्र किया है. साथियों, कांग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, टीएमसी और दूसरी पार्टियां इतने वर्षों से हर बार वही बहाने, वही कुतर्क गढ़ते आए हैं, बनाते आए हैं. कोई न कोई टेक्निकल पेंच फंसाकर ये महिलाओं के अधिकारों पर डाका डालते रहे हैं. देश राजनीति का ये बद्दा पैटर्न बराबर समझ चुका है और उसके पीछे की वजह भी जान चुका है. भाइयों बहनों, नारी शक्ति वंदन अधिनियम के विरोध की एक बड़ी वजह है इन परिवारवादी पार्टियों का डर. इन्हें डर है अगर महिलाएं सशक्त हो गई तो इन परिवारवादी पार्टियों का नेतृत्व खतरे में पड़ जाएगा. ये कभी नहीं चाहेंगे
कि उनके परिवार के बाहर की महिलाएं आगे बढ़े। आज पंचायतों में, लोकल बॉडीज में जिन हजारों लाखों महिलाओं ने अपनी क्षमता को साबित किया है, जब आगे बढ़कर लोकसभा और विधानसभाओं में आना चाहती हैं, देश की सेवा करना चाहती हैं, परिवारवादियों के भीतर उनसे असुरक्षा की भावना बैठी हुई है। जाल्यार नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक संसदेत संमत जावंक नाशिल्ल्यान मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी अशी प्रतिक्रिया दिल्या. स्टँड अप इंडिया काढून पळयात, मुद्रा योजना काढून पळयात, आरडीएचे सेल्फ हेल्प ग्रुप काढून पळयात. पुराय देशभर पयले फावटी आमी म्हणटा की सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर आणि विजाउट एनी शुअरिटी, विजाउट एनी गॅरंटी जर लोन दिवपाक शकले आसत जाल्यार ते मोदीजीच्या सरकाराच्या कार्यकाळात. म्हणूनच कर आमचे वुमन सेंट्रीक गव्हर्नन्स, हे वुमन लेड गव्हर्नन्स करपा खातीर आमकां पॉलिटिकल रिजर्वेशन्स हे तितकेच म्हत्वाचे आशिल्ले आणि म्हणून 33% रिजर्वेशन्स येता ते 2029 भारतीय जनता पार्टीचे आणि एनडीए आणि इंडिया अलायन्स हांकां ते दिवपाचे आशिल्ले. म्हणून हे परत एकदा जे नारी शक्ती वंदन अधिनियम बिल हे इंट्रोड्यूस केले. खरें म्हणजे ह्या बिलाक सपोर्ट करतो सोडून सातत्यात काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस आणि डीएमके म्हणजे ज्यांचे इलेक्शन सतत जावपाचे आहा थंयसरूय बी महिला तांकां डेफिनेटली दाखोवन दितले की तांची पावर कितें आहा ती. आणि 2029 इलेक्शनाक आमी जे म्हणटाले की पंचायत टू पार्लमेंट आमकां महिला ह्यो व्यवस्थीत रित्या आमकां रिजर्वेशन पळोवपाक मेळटले जातले. बट काँग्रेसीन हो काळो दीस हो महिलांच्या खातीर दाखोवन दिलो. हो महिला केन्नाच विसरची ना आणि सातत्यात जेन्ना जेन्ना वेळ येता तेन्ना महिला ताका दाखोवन दितले. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हटलां तेन्ना की एका 2/3 मेजॉरिटी लोकसभेत जायी पडटा. 2/3 मेजॉरिटी ही नक्कीच भारतीय जनता पार्टी कडेन येतली आणि हे बिल आमी इन फ्युचर हे 33% रिजर्वेशन महिला भगिनी दिवपा खातीर आमी कार्यतत्पर आसतले हे सांगता. आणि परत एकदा हांव काँग्रेस, सपा, तृणमूल आनी डीएमके हांचो निशेध करता. तर ही आशिल्ली संविधान दुरुस्ती विधेयक, सीमांकन विधेयक आणि संघराज्य कायदे दुरुस्ती विधेयक सुरू जाल्ल्यान भारतांतल्या लोकशाय संस्थांनी बायलेंचे चड प्रतिनिधित्व सुनिश्चित करपा खातीर चालीक लावपा खातीर हाडिल्ली विधेयकां. ही विधेयकां चालीक लायिल्ली जाल्यार 2029 वर्साचे भौशीक वेंचणुकेचे पयलीं लोकसभेत बायलां खातीर 33% आरक्षण मेळपाचें. तशेंच संसदेची एकंदर बळगे वाडोवपाक वांगडाच राज्यांतल्यान प्रतिनिधित्व समतोल दवरपाचो यत्न ह्या प्रस्तावांनी केल्लो. खंयच्याच प्रदेशाक वंचीत दवरचो न्हय, तेच बरोबर अनुसूचित जाती आनी अनुसूचित जमाती खातीर घटनात्मक तरतुदी आनी सध्याच्यो सुरक्षा अखंड करपाचो हेत हातूंत आशिल्लो. तर आयकुप्यानो, ही कार्यावळ आयकुपा खातीर तुमचे उपकार. महत्वाच्या प्रस्नांचेर आनी अपडेट आनी खोलायेन म्हायती मेळोवपा खातीर आयकत रावात पणजी आकाशवाणी केंद्राची न्यूज बुलेटीन आनी हेर महत्वाच्यो म्हायती दिवपी कार्यावळी. देव बरें करूं.